Patil's Utkarsh Vidyalay. Today we will study English Standard 10, Unit 1.1, A Teenager's Prayer. Today we will start Unit 1.1, A Teenager's Prayer. What do you mean by prayer? प्रेयर म्हणजे काय बरं? प्रेयर म्हणजे प्रार्थना. मनापासून जी प्रार्थना केलेली असते, मनापासून जी तुमची इच्छा असते, जी तुम्ही प्रगट करता देवापुढे, दॅट इज प्रेयर. Your words which come from heart and you want to achieve something, that time you pray to God. You say your wish, that is your prayer. So today we will study the poem A Teenager's Prayer written by J. Morse. Before we start our poem, let us see some warming up question. When you have to take important decisions, what do? You consult your parents or elders. Contact friends for advice. Pray to God for guidance. Think deeply in silence. Ask your teacher for help. Toss a coin to decide. तुम्हाला जेव्हा तुमच्या आयुष्यातले महत्त्वाचे निर्णय घ्यायचे असतात, तुम्ही काय करतात? तर तुम्ही तुमच्या पालकांचा सल्ला घेतात, तुमच्या मित्रांबरोबर चर्चा करतात, त्याचबरोबर देवाला देखील प्रार्थना करतात का? तर तुम्हाला योग्य तो मार्ग दाखवण्यासाठी. बरेच वेळा तुम्ही अगदी फार मनापासून खूप विचार करतात एखाद्या गोष्टीवरती आणि मग निर्णयास पोचतात. कधीकधी तुम्ही शिक्षकांशी देखील चर्चा करून त्यांचा सल्ला घेतात. आता काही जण अगदी जे नशिबावरती विचार करतात, दे टॉस अ कॉइन टू डिसाइड. बट when we have to take any important decision, we have to think and pray to God to show us the right way. Now, our poem's name is A Teenager's Prayer. What does this teenager mean? हे teenager म्हणजे काय? The teenager means a person who falls within the age of 13 to 19 years old. म्हणजे तुमच्यासारखेच तुम्ही आता सगळे तर 14-15 वर्षाच्या वयोगटातील आहेत. अँड यू फॉल इन दिस टीनेज ग्रुप. तुम्ही आता या किशोरवयीन वयोगटात मोडत आहात. अँड वाय इज दिस टीन एज व्हेरी इम्पॉर्टंट पिरियड इन ह्युमन लाईफ? का बरं हा महत्त्वाचा काळ आहे? कारण या काळामध्ये तुमच्यामध्ये अनेक घडामोडी होतात. तुम्ही भरपूर काही शिकता, चांगल्या वाईट गोष्टी, आणि त्या कुठे अंमलात आणायचं याचंही तुम्हाला ज्ञान होतं. आणि तुमच्यामध्ये जे काही तुमच्या वागण्यात बदल होतो तो कायमस्वरूपी तुमच्यामध्ये स्थिर होतो. त्याच्यासाठीच दिस टीन एज इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पिरियड ऑफ युअर लाईफ, आयदर टू रीच टू द सक्सेस or you are going to be in the distress. So the poet J. Morse the poet J. Morse is praying to God through the medium of a teenager. म्हणजे एका किशोरवयीन वयोगटातील मुलाच्या माध्यमातून ते देवाला प्रार्थना करत आहे. So the poem's name is A Teenager's Poem. Let us see the stanzas of the poem. Stanza 1. Each day brings new beginnings, decisions I must make. I am the only one to choose the road that I will take. Means each day brings new beginnings, new opportunities in your life. Every day there will be a new start, and with these new opportunities there may be some opportunities which may be not good to your future. At that time you must have the ability to choose the correct decision. म्हणजे प्रत्येक नवीन येणारा दिवस तो काय आहे बरं? तर तुम्हाला नवीन संधी आणून देणार आहे. आणि हे ज्या नवीन संधी असतील, ह्यातून बऱ्याचशा संधी चांगल्याही असतील किंवा काही वाईट देखील असतील, काही एकदम चॅलेंजिंग असतील. आणि मग त्याच्यातून कोणत्या संधी तुम्हाला स्वीकारायच्या आहेत ह्याचा निर्णय तुम्हालाच घ्यायचा आहे. डिसिजन्स आय मस्ट मेक म्हणजे स्वतःलाच निर्णय करायचा आहे. आय एम द ओनली वन टू चूज द रोड दॅट आय विल टेक. म्हणजेच काय आहे? मीच माझ्या आयुष्याचा शिल्पकार आहे
आय एम द आर्टिस्ट ऑफ माय लाईफ. मला माझे जीवन घडवायचं आहे आणि जर का ते जीवन मला घडवायचं असेल तर मलाच तो रस्ता निवडायचा आहे. आय एम द ओनली वन टू चूज द रोड दॅट आय विल टेक. म्हणजे मी स्वतःच असा एकटा आहे की मलाच माझा मार्ग निवडायचा आहे. स्टांजा 2. I can choose to take the road of life that leads to great success or travel down the darkened road that leads to great distress. I can choose to take the road of life म्हणजे मला माझ्या आयुष्यातील कोणती वाट निवडायची आहे ती मी निवडू शकतो. फक्त एवढंच की मला कळलं पाहिजे की कोणती ती वाट निवडायची आहे. जी वाट तुम्ही निवडतील ती तुम्हाला यशाकडे नेणार आहे का तुम्हाला अपयशाकडे नेणार आहे. त्यासाठी यू हॅव टू प्रे टू गॉड टू हेल्प यू टू चूज द राईट रोड ऑफ सक्सेस. आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ म्हणजे आयुष्यातील वाटचाली यू हॅव टू चूज दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस. नाउ व्हॉट डू यू मीन बाय द वर्ड सक्सेस? Success doesn't mean that you should have a lot of wealth, a bungalow, a car. But success means a good health, nice friends, best job. You will have respect in the society. That is success. Dear students, do you remember standard 9 poem, What is Success? आठवतं का बरं? 9वीत शिकलेली कविता व्हॉट इज सक्सेस. सक्सेस म्हणजे बंगला, गाडी किंवा भरपूर पैसा नव्हे. सक्सेस म्हणजे समाजात मान, चांगलं शिक्षण, चांगली नोकरी, खूप छान मित्रपरिवार. त्याचबरोबर आपल्या समाजात आपले जे अवतीभोवती वावरणारे आहेत, जे तुमच्याबद्दल खूप चांगले विचार करत असतील, दॅट इज युअर सक्सेस. नाव व्हॉट इज द ऑपोजिट ऑफ सक्सेस? ह्या सक्सेसला विरुद्धार्थी शब्द काय आहे? दॅट इज द डिस्ट्रेस. डिस्ट्रेस मीन्स ग्रेट वरी ऑर स्ट्रेन. आणि तुम्ही डिस्ट्रेसमध्ये केव्हा जाणार? तर जेव्हा तुम्ही एका काळोख्या मार्गावर चालणार. काळोखा मार्ग म्हणजे काय? तर चुकीची वाटचाल. जेव्हा तुम्ही आता शाळेच्या आयुष्यातून बाहेर पडाल, कॉलेजला जाल, तर तुम्हाला अनेक मित्र भेटतील. ते चांगलेही असतील किंवा वाईटही असतील. तुम्हाला वाईट एक संगत लागू शकेल आणि जशा ते वाईट संगतीत तुम्ही अडकून गेलात तर तुमचं शेवटचं कुठे असणार आहे? सक्सेसच्या ऐवजी तुम्हाला काय पोचवणार आहे? कुठपर्यंत नेऊन सोडणार आहे? तर डिस्ट्रेसपर्यंत नेऊन सोडणार आहे. आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस ऑर, बघा ऑर दिलेला आहे, तुमच्यावरती अवलंबून आहे. ऑर ट्रॅव्हल डाऊन द डार्कन रोड म्हणजे अगदी खोल खालपर्यंत एखाद्या चुकीच्या मार्गावर. आणि तो चुकीचा मार्ग कुठे संपणार आहे? तर तुम्हाला आयुष्यात भरपूर त्रास, मनस्ताप. डिस्ट्रेस म्हणजे तुम्हाला कायम यू विल बी अंडर स्ट्रेस, त्रास, मानसिक त्रास. यू विल नॉट हॅव लॉट ऑफ वेल्थ विथ यू, नो गुड फ्रेंड्स, नो रिस्पेक्ट इन द सोसायटी. तुम्हाला कुठेच मान नसणार आहे. आणि मग कुठेच मान नाही, कोणी विचारत नाही, मग तुम्ही हळूहळू काय होणार आहात? तर तुमच्यावर स्ट्रेस येणार आहे आणि तुम्ही कायम दुःखी असणार आहात. स्टांजा 3. प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड दॅट आय माइट क्लिअरली सी. हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट. ब्रिंग आउट द बेस्ट इन मी. सी. In this stanza, the teenager is praying to God to open up his eyes. आता open up his eyes means what? डोळे उघडे ठेवणे. कशासाठी? तर चांगले आणि वाईट ह्याच्यामध्ये फरक पाहण्यासाठी. म्हणून डोळे उघडे ठेवून या जगाकडे पाहायचं आहे. प्रत्येक वेळी पावलोपावली आपल्याला काही आपले पालक जोडीला नसणार आहेत की बाबा हे बरोबर आहे, हे चुकलं, हे चांगलं. बऱ्याच वेळा आपल्याला स्वतःला देखील अनुभव घेऊन तिथे समजायचं आहे काय चांगलं आहे आणि काय वाईट आहे. सो द चाइल्ड इज प्रेइंग, द टीनेजर इज प्रेइंग टू गॉड, प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड दॅट आय माइट क्लिअरली सी. म्हणजे माझ्या जे डोळे उघडे ठेवले, मला ती मदत करावी जेणेकरून मला बरं आणि वाईटमध्ये फरक करता येईल. हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट म्हणजे मला मदत करा. कशासाठी? तर जे योग्य आहे त्याच्या दिशेने राहण्यासाठी मदत करा. माझ्यामध्ये जे काही
चांगल्या गोष्टी आहेत, जे काही माझ्याकडे चांगल्या कला आहेत, त्याचा उत्तम फायदा होऊ देत. हेल्प मी स्टँड फॉर वॉट इज राईट, ब्रिंग आउट द बेस्ट इन मी. म्हणजे माझ्यामधील चांगल्या गोष्टींचा चांगला वापर होऊ दे. वॉट एव्हर आय लर्न इन दिस एज विल बी व्हेरी युजफुल फॉर माय नेक्स्ट फ्युचर. स्टांजा 4. हेल्प लॉर्ड टू जस्ट से नो when temptation comes my way, that I might keep my body clean and fit for life each day. आता बघा बरं, स्टांजा 4. It is very important for your teenage life. Why? Because the word temptation, what does this word temptation mean? Temptation means a strong wish to do something bad or wrong. म्हणजे खूप प्रबळ मोह असणे की एखादे काम करण्यासाठी. आता हे मोह म्हणजे काय? बरेच वेळा आपण नुसते रस्त्याने जात असतो. जाता एके दिवशी रस्त्यावर आपण स्नॅक्स खातो. पहिल्या दिवशी मज्जा म्हणून, दुसऱ्या दिवशी देखील चला खायची इच्छा होते. हळूहळू काय होते तर आपल्याला ती सवय जडते. अँड सो यू फॉल अंडर टेम्पटेशन. म्हणजे तुम्हाला एक ती ॲडिक्शन होते. यू फॉल अंडर दॅट ॲडिक्शन and you cannot control yourself. So this time, this period, or this moment, you have to develop the ability to say no to the temptations. लांब, या गोष्टींपासून लांब राहायला पाहिजे. And when you stay away from temptations, what will happen? You will be fit and fine for each day. जेव्हा तुम्ही असे हे बाहेरचे पदार्थ, आता एक्झाम्पल म्हणून मी तुम्हाला टेम्पटेशन म्हणजे बाहेरचे पदार्थ सांगितले, पण टेम्पटेशनचा दुसरा अर्थ असाही आहे अनेक वाईट सवयी जे तुम्हाला तुमच्या कुठूनही लागू शकतात, वाईट संगतीतून, आणि ते सहजासहजी सोडणं तुम्हाला जमणार नाही, शक्य होणार नाही. त्यामुळे त्याला सुरुवातीपासूनच तुम्ही लांब ठेवायचा प्रयत्न करा. आणि त्यामुळे लांब ठेवल्यामुळे व्हॉट विल बी द इफेक्ट? दॅट आय माईट कीप माय बॉडी क्लीन अँड फिट फॉर लाईफ ईच डे. म्हणजे माझं शरीर निरोगी राहिल्यामुळे काय होणार आहे, प्रत्येक येणाऱ्या नवीन दिवसाला मी एकदम फिट असणार आहे. नवनवीन चॅलेंजेस येणार आहेत, त्याला सामोरे जायला अगदी मी स्ट्रॉंग असणार आहे. त्यासाठी अवॉइड टेम्पटेशन्स मुलांनो. आणि हे टेम्पटेशन्स अवॉइड करणं फार काही सोपं काम नाही आहे. तुम्हाला तुमच्या मनावर भरपूर प्रमाणे कंट्रोल ठेवावा लागणार आहे. एखाद्याने सांगितलं चल रे आता, चल आज काय नाही, क्लासला नको जाऊया, त्या दिवशी मजा वाटते. आणि जेव्हा ही सवय होते, परीक्षा येते आणि आपण काही लिहू शकत नाही, तेव्हा त्याचे परिणाम दिसतात. म्हणजे ह्या टेम्पटेशनचे परिणाम कधी तर एक वेळ सरल्यावर. सो ॲट द स्टार्ट ऑफ द डे कीप द टेम्पटेशन्स अवे फ्रॉम यू. स्टांजा 5. When my teenage years are over, I know that I will see that life is lived its very best with you walking next to me. See, टीनेजरला हेही माहिती आहे, जेव्हा तो ह्या टीनेजमधून बाहेर पडणार आहे त्यावेळी त्याला एक स्वतःमध्येच आत्मविश्वास निर्माण झालेला असेल. कशाचा? की माझा हा जो किशोरवयीन गट होता आणि ते जे वय होतं त्यात मी खूप चांगल्या गोष्टी केलेल्या आहेत आणि त्या चांगल्या गोष्टी केल्यामुळे त्याचा जो निकाल लागलेला आहे तो माझ्यासाठी खूपच महत्त्वाचा आहे आणि माझ्या भविष्यासाठी खूप फायदेशीर आहे. दॅट लाईफ इज लिव्ड इट्स व्हेरी बेस्ट. म्हणजे किशोर वयोगटातलं जे आयुष्य आहे ते खरोखर खूप छान आणि आनंददायक होईल. कशाबरोबर? तर त्याच्यामध्ये जर देवाची साथ असेल. विथ यू वॉकिंग नेक्स्ट टू मी. यू मीन्स कवीनी देवाला सांगितलेलं आहे की आयुष्याच्या प्रत्येक वाटचालीवरती तू माझ्या जोडीला असेल तर माझं आयुष्य फारच सुंदर होणार आहे. म्हणजे माझं हे किशोरवयीन गट संपलं आणि मी ॲडल्टहूडमध्ये जेव्हा पदार्पण करीन आणि माझ्या आयुष्याला खरी सुरुवात होणार आहे तेव्हा मी खरंच खूप एक चांगला माणूस. आता पोएममध्ये तुम्हाला सक्सेस सांगितलेला आहे. सक्सेसचा अर्थ जसं मगाशीही सांगितलेला, सक्सेस म्हणजे बंगला, गाडी, पैसा नव्हे तर एक चांगला माणूस. टू बी अ गुड ह्युमन इज द सक्सेस. आणि ते आपण न सांगता समोरच्यांना आपल्याला सांगता आलं पाहिजे की हां, हा खूप छान आहे. दॅट इज युअर सक्सेस.
भले तुमच्याकडे भरपूर संपत्ती नसेल, बट इफ यू आर अ गुड ह्युमन, यू आर अ सक्सेसफुल पर्सन. आणि काय आहे, आपल्याकडे जर इतकं यश असेल तर आपण काहीही करू शकतो. डिअर स्टुडंट्स, let us see the rhyme scheme of the poem, that is ABCB. In this poem, all stanzas are having the rhyme scheme AB and ABCB. There are many poems, they have different rhyme scheme for each stanza. How to study or how to find out the rhyme scheme? Let us see, it's a very easy way. मुलांनो, राईम स्कीम म्हणजे आपल्याला कसं शोधायचं आहे, तर फार सोप्पं आहे. ह्या पोएमची, टीनेजर पोएमची राईम स्कीम ABCB अशी आहे. चला पाहूया. ईच डे ब्रिंग्स न्यू बिगनिंग. बघा बरं, शेवटचा शब्द काय आहे, बिगनिंग. त्यांना खालच्या सेंटेन्सचा वर्ड बघा, मेक. थर्ड सेंटेन्स चूज. फोर्थ सेंटेन्स टेक. आता ह्या चारही शब्दांमधून जर तुम्ही पाहिलं तर मेक आणि टेक हे काय आहेत, तर रायमिंग वर्ड्स आहेत. आणि जे रायमिंग वर्ड्स आहेत त्यांना सेम अल्फाबेट लिहायचा. पहिला वर्ड बिगनिंग हा वेगळा आहे, सो ए. खालच्या सेंटेन्समधला मेक आणि टेक हे सारखे आहेत, दे आर रायमिंग वर्ड्स. मग त्यांना काय केलेलं आहे, तर बी लेटर दिलेलं आहे. चूज डिफरंट वर्ड आहे म्हणून त्याला काय केलेलं आहे, तर सी दिलेलं आहे. लेट्स सी द सेकंड स्टॅन्झा. आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ. लाईफ शब्द, दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस. सक्सेस. और ट्रॅव्हल डाऊन द डार्कन रोड. रोड दॅट लीड्स टू ग्रेट डिस्ट्रेस. डिस्ट्रेस. आता लाईफ इज लाईफ वी हॅव गिवन द लेटर ए. सक्सेस letter B. Road, letter C. Now this last word, distress, it is matching with success. It is a rhyming word to success, so we have given again the letter B. So the second stanza also has the rhyme scheme ABCB. म्हणजेच दुसरा स्टांजा देखील काय आहे, रायमिंग स्कीम, तर ABCB. In the third stanza also, there are two rhyming words. It is a pair, see and me. Lord and right are not rhyming to each other, so they have different letter. Next stanza, no, way, clean, day. No is different, clean is different. So different alphabets are given, A and C. Way and day are rhyming words, so they have the same alphabet. Last stanza, when my teenage years are over. Last word, over. I know that I will see. B. That life is lived at very best. Best word, it doesn't rhyme with any other word, so it is C. With you walking next to me. Me. Here me and C are rhyming to each other, so they have B rhyming. A, B, C, B. Now let us discuss the very important part, appreciation of the poem. In this appreciation we are going to cover 5 points. First, title. Second, poet. Third, rhyme scheme. 4, figures of speech. 5, the central idea of the poem. Title and poet, these carries हाफ मार्क्स. टायटल आणि पोएटला हाफ ऑफ मार्क्स आहेत. राईम स्कीम 1 मार्काचा आहे. फिगर्स ऑफ स्पीच इज ऑल्सो फॉर 1 मार्क. अँड द सेंट्रल आयडिया, इट कॅरीज 2 मार्क्स. सेंट्रल आयडिया 2 मार्क्स. सो द टोटल ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम इज फॉर 5 मार्क्स. लेट अस सी द ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम. टायटल, अ टीनेजर्स प्रेयर. तुम्ही असंही लिहू शकता, किंवा The title of the poem is A Teenager's Prayer. असं लिहा. Poet J. Morse. You can also write the poem is written by J. Morse. असंही लिहू शकता. Rhyme scheme ABCB, or you can write the rhyme scheme of the poem is ABCB. Now let us see
figures of speech. Alliteration or travel down the darkened road. Alliteration म्हणजे सारख्याच लेटर परत जे रिपीट केले जातात. लेटर रिपीट जेव्हा होतो सेंटेन्समध्ये त्या वर्डसाठी, दॅट इज एलिट्रेशन. फॉर एक्झाम्पल इथे डाऊन अँड डार्कन ह्याच्यामधील डी रिपीट झालेला आहे, पुन्हा झालेला आहे. डीचा वापर पुन्हा केलेला आहे एक पोएटिक इफेक्ट देण्यासाठी. फिगर्स ऑफ स्पीच कशाला वापरतात, तर एक पोएटिक इफेक्ट येण्यासाठी पोएमला फिगर्स ऑफ स्पीचचा वापर केला जातो. नेक्स्ट डाऊन इन्व्हर्जन. डिसिजन्स आय मस्ट मेक. इन्व्हर्जनमध्ये काय असतं, वाक्याची रचना जरा बदललेली असते. आपलं नॉर्मल वाक्यामध्ये आय मस्ट मेक डिसिजन असं असायला हवं होतं, पण चांगली पोएटिक इफेक्ट येण्यासाठी वाक्याचा थोडासा क्रम बदललेला आहे. एपॉस्ट्रॉफी. प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड. एपॉस्ट्रॉफीमध्ये देवाला क्वालिटी दिलेली आहे मानवाची आणि त्याला देवाला प्रार्थना केलेली आहे की ओपन अप माय आईज. सो इट इज एपॉस्ट्रॉफी. नेक्स्ट द लास्ट पॉईंट ऑफ ॲप्रिसिएशन, दॅट इज सेंट्रल आयडिया. The central idea of the poem is a teenager's desire to be able to take right decision that leads to success in life. The teenager prays to the Lord to help and guide him in the journey of life. काय आहे सेंट्रल आयडिया पोएमची, तर त्या टीनेजरची विश आहे काय करण्यासाठी, तर योग्य मार्ग आयुष्यात निवडण्यासाठी. आणि त्यासाठी त्याला काय आहे, तर त्याला देवाची खूप गरज आहे मार्गदर्शन करण्यासाठी. सो डिअर स्टुडंट्स, द मेन पॉईंट, द मेन एम ऑफ दिस पोएम इज टू सिलेक्ट द रोड्स ऑफ युअर लाईफ विथ द हेल्प ऑफ गॉड. अँड इफ यू प्रे टू गॉड फ्रॉम युअर हार्ट, यू विल रिअली विन अँड रीच टू द पीक ऑफ सक्सेस. खरंच विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर देवाला अगदी मनापासून आराधना केली की ह्या पूर्ण किशोरवयीनच्या काळात मला योग्य ते मार्गदर्शन देणे, जेणेकरून मी जेव्हा ह्यातून बाहेर पडेल तेव्हा एक खूप चांगला नागरिक, चांगला व्यक्ती म्हणून समाजात मला फिरता येईल. आणि त्याचबरोबर माझ्या मनाला एक वेगळा आनंद असणार आहे का, तर मी यशस्वी झाल्याबद्दलचा. डिअर स्टुडंट्स, देर आर सम क्वेश्चन्स इन युअर मार्जिन. लेट अस डिस्कस दॅट. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या कवितेच्या मार्जिनमध्ये काही प्रश्न आहेत, आपण थोडक्यात ते डिस्कस करणार आहोत. व्हॉट इज द एज ग्रुप ऑफ द स्पीकर इन द पोएम. काय आहे बरं एज ग्रुप. येस, द स्पीकर्स एज ग्रुप इज अ टीनेज ग्रुप विच फॉल्स अंडर फ्रॉम age 13 to age 19. What decisions does the speaker have to take? The speaker has to take the decision to choose the road of life. What does each new day fetch? The each new day fetches many opportunities, new opportunities which will lead to success. How should one react to temptations? आपण हे मगाशी चर्चा केलेली आहे. टेम्पटेशन्सला आपण कसे सामोरं जायला पाहिजे. We should say no to the temptations and keep ourselves far away from these. What effect does the speaker wish to see in himself at the end of his teen? The speaker wants to be the best and bring out the best from him with the help of God when he is out of this teenage group. In what condition does the speaker wish to maintain his body? The speaker wants to maintain his body fit and fine, healthy, to accept all the new challenges. Whose company does the poet wish to for in the walk of life? The poet wishes the company of God in this walk of life. So dear students, read the poem, understand the central idea, go through the appreciation. You will be really successful. Thank you. Bye.